नमस्कार दर्दी, करा पिक्चरला मोकार गर्दी. मी तुमचा होस्ट घेऊन आलोय नवीन सिनेमाची गोष्ट. माझे विनोद सोडा, पण मी घेऊन आलोय एका कडक आणि तितक्याच विनोदी फिल्मचा रिव्ह्यू, जिचं नाव आहे पुन्हा एकदा साडे माडे तीन. मित्रांनो, हा चित्रपट म्हणजे निव्वळ हॉरर कॉमेडीचा तडका आहे. अनेक दशकांपासून आपल्याला हसवत आलेले आपले लाडके दिग्गज कलाकार पुन्हा त्याच जुन्या अंदाजात पडद्यावर आलेत, हे पाहून मनाला लय भारी वाटतं. 2006 मध्ये जेव्हा पहिला पार्ट आला होता, तेव्हाच्या आठवणी आणि ओल्ड स्कूल वाइब्स या सिनेमामुळे पुन्हा ताज्या होतात. नाही, खोटं नाही बोलत. सिनेमाची कथा तशी फार तगडी नाहीये, पण दिग्गजांचा प्रेझेन्स आणि उत्तम स्टोरी टेलिंग यामुळे सिनेमा एकदम ग्रँड वाटतो. उगाच नाही म्हणत ओल्ड इज गोल्ड. आता एकदम महत्वाचा प्रश्न, पहिला भाग चांगला होता की? हा तर बॉस, नक्कीच पहिला साडेमाडे तीन बाप होता, पण हा भाग सुद्धा त्याच्या जवळपास पोहोचतोय असं म्हणायला हरकत नाही. बघा, मूवी इंटरेस्टिंग आहे, मज्जा येईल. बऱ्याच ठिकाणी विनोदावर तुम्ही पोट धरू धरू असाल, तर काही ठिकाणी विनोद टुकार वाटण्याची शक्यता आहे. आयुष्यात जास्त अपेक्षा ठेवल्या ना भ्रमनिरास वाटायला येतो. म्हणून मनाची तयारी करून जा, नक्कीच एन्जॉय कराल. जर तुम्ही अशोक मामा, मकरंद अनासपुरी आणि भरत जाधव आणि सिद्धार्थ जाधव यांचे फॅन्स असाल, तर हा मूवी तुमच्यासाठी मेजवानी आहे. आपल्या मित्रमैत्रिणींना हा रिव्ह्यू शेअर करा आणि थिएटर्स मध्ये जाऊन ही हॉरर कॉमेडी नक्की एन्जॉय करा. व्हिडिओला लाईक करा, पेजला फॉलो करा आणि तुम्हाला सिनेमा कसा वाटला ते कमेंट्स मध्ये सांगा. पुन्हा भेटू नवीन सिनेमा सोबत, ऐका नाही. तोपर्यंत साडे माडे तीन.